आम्ही काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता बरं का शेतकरी नवरा केला पाहिजे. प्रत्येक मुलगी म्हणते मला नोकरीवाला नवरा पाहिजे. आता कसं झालेलं आहे माहिती आहे का, सध्या प्रत्येक मुलीची एकच अपेक्षा का जॉबवाला नवरा पाहिजे. मग जॉबवाला नवरा जर पाहिजे म्हणजे तुम्ही खाशान काय ढेकळं का, हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जर जॉबच वाला नवरा करायचा असला मग शेती करणार कोण, हे पण सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे. तर मी म्हणतो जर 4-5 एकर एखाद्या मुलाला शेती जर असेल तर तो नक्कीच जॉबवाल्यापेक्षा 2 रुपये जास्त कमवू शकतो. तर मग कसं माहिती आहे का, शेती पण काय म्हणजे आता एवढी हलकी म्हणजे हे नाही राहिलेली बरं का, शेती पण काय करणं सोपं नाही राहिलेलं एवढं, बाकी खरं आहे. तर तिथं कष्ट मेहनत करावीच लागते आणि उन्हामध्ये काम करावं लागतं बरं का. कधी असं होतं का कधी आपल्याला मालाला भाव भेटतो कधी भेटत नाही, हे तर सगळं आपल्या नशिबावर राहतं. पण मग कष्ट करण्याची आपल्यात हिंमत पाहिजे हिंमत फक्त. पाहिजे. तर आम्हाला आहे ना, आम्ही काल जो व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला बऱ्याच व्हिडिओला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या का तुम्ही रील जे बनवता ना म्हणे हे तुम्ही देखाव्यासाठी बनवतात म्हणे, किंवा तुमचे लाईक फॉलोअर्स वाढवण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बनवतात. तर तुम्हाला माहिती आहे आपण आपली रिअल लाईफ नेमकी कशी आहे. जे चांगल्या विचाराचे लोक आहेत त्यांना त्यांची आम्हाला नक्कीच साथ आहे. पण काही काही असतात निगेटिव्ह विचारावाले, तर हा म्हणजे त्यांना ना चांगलं देखवत नाही बरं का. म्हणजे एखादं चांगलं करायला गेलं, आपली इकडली संस्कृतीचे एखादं चांगलं करायला गेलं का त्याला मागं वडायचं किंवा त्याच्यावर जळायचं. त्यामुळे ना या जळणाऱ्यांना मी एकच सांगतो बरं का, तुम्हाला जर आमचे कंटेंट आवडत असतील म्हणजे तुम्हाला आम्ही काही इन्व्हाइट करत नाही 5 म्हणून, त्याच्यामुळे तुम्ही आमचे व्हिडिओ पाहिले नाही तरी 100% आम्हाला चालेल. ज्यांना आमचे व्हिडिओ आवडतात तेच आमचे व्हिडिओ बघा. आम्ही काही असं कोणाला म्हणत नाही हा म्हणजे आम्ही काही कोणाला म्हणून इन्व्हिटेशन नाही पाठवू की आमचे हा. व्हिडिओ पहा आणि आमचे व्हिडिओ लाईकच करा आम्हाला म्हणून. शेतीबद्दलचे व्हिडिओ काढायला आवडतात म्हणून आम्ही व्हिडिओ टाकतो. आणि सवाल राहिला पैशाचा बरं का, तर तुमच्यात काही म्हणतात आम्ही पण शेती करतो पण दाखवत नाही. यार तुम्हाला दाखवता आलं पाहिजे ना येडेन हो. तुम्हाला मोबाईल कसा हँडल करता जे कळतं का. चालेल दुसऱ्याला नाव ठेवा आम्ही पण दाखवू म्हणते. म्हणजे ही व्हिडिओ काढणं एक कला आहे बरं का. ही एक कला आहे, ती पण कोणाला जमली पाहिजे बरं का. ती पण काय कोणाला जमत नाही. अहो तुम्ही करा, तुम्ही पण दाखवा आणि तुम्ही पण मोठे व्हा ना. कारण आपली एक परिस्थिती भारतामध्ये बरं का, एखादं जर पुढे जर चाललं नाही त्याला मागं कसं ओढायचं नाही हे पक्क माहित राहतं. निगेटिव्ह माणसं पण असे म्हणजे लई पण नाही बरं का. हाताच्या म्हणजे बोटाने मोजणे इतकेच माणसं आहे का ते निगेटिव्ह. कसं आहे माहिती आहे का, किती कांदे चांगले असले ना त्याच्यात 2-4 सडके राहते एवढं खरं आहे. दुसऱ्या डब्यातलं रोप टाकलं होतं बरं का, आणि यांनी त्याला तणनाशक मारलं होतं आणि काही गवत जळालं काही गवत राहिलं होतं. मग म्हटलं आता आपल्याला ती रोप चिमटावं लागतं, पण काय झालं मजुराचं नाही का लय अवघड काम झालं. मजूरच भेटत नाही रोप चिमटायसाठी आणि गवत तर मोठं मोठं होत चाललं होतं.